तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे वेट लॉस आणि फॅट लॉसमधला फरक. तर वेट लॉस म्हणजे काय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा की बरेच लोक जी वेट लॉससाठी जातात तर त्यांना ॲक्च्युली फॅट लॉस करायचा असतो. पण वेट लॉस करण्याच्या नादात ते असं काही करतात की जे उपाशी पोटी राहतात, किंवा मग कार्ब कमी खातात, किंवा प्रोटीन कमी खातात, किंवा उपाशी पोटी राहून कार्डिओ वर्कआउट जास्ती करतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं केल्याने तुमच्या बॉडीमधले जे मसल्स आहेत ते मसल लॉस होणार. कारण बॉडी फॅट ब्रेकडाऊन करणार नाही, पहिले प्रोटीन ब्रेकडाऊन करणार, आणि मसलमधलं प्रोटीन सगळं एनर्जी म्हणून यूज होणार. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मसल्समध्ये 75% पाणी असतं, तर ते पाणी पण तुमचं म्हणजे वॉटर लॉस होणार. तर जेणेकरून तुमचं मसल लॉस होणार तर तुम्हाला नक्कीच वजन काट्यावरती तुम्ही बघायला जाल तर नक्की तुम्हाला वजन कमी झालेलं दिसेल, पण ते ॲक्च्युली तुमचा मसल लॉस झालेला असणार. आणि त्या गोष्टीमुळे तुमचा बेझल मेटाबॉलिक रेट जो असतो तो पूर्ण कमी होऊन जातो. तर फक्त वजन काट्यावरचा आकडा तुम्ही लक्षात घेऊ नका. पण ॲक्च्युली फॅट लॉस म्हणजे काय? तर फॅट लॉस म्हणजे तुम्हाला इंच लॉस होतो. आणि बेसिकली मसल जे असतं ते डेन्स असतं, जे हेवी असतं, ज्याला स्पेस कमी लागते, तेच तुम्ही फॅट बघाल तर ते लाईट असतं आणि त्यांना स्पेस जास्ती लागते, ते डेन्स नसतं. तर डेफिनेटली तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा उपास, कुठल्याही प्रकारचं कार्ब कमी करून किंवा प्रोटीन कमी करून तुम्हाला वेट लॉस तर नक्कीच मिळेल, पण फॅट लॉस मिळणार नाही. BMR तुमचा कमी होईल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. तर प्लीज हे लक्षात ठेवा. थँक्यू.